त्याप्रमाणे सगळ्यांवरले कृपेची वृष्टी करतात, त्यांना सद्गुरू म्हणतात. आता आपण आज जो विचार करणार थोडासा पुढे जाऊया. आता त्यातली तुम्हाला पुष्कळ जणांना माहीतही असेल, मी सांगितले त्यातल्या काही काही गोष्टी माहितीही असतील, त्याचं काही हे नाही. पण आपण याच्यात थोडं पुढे जायचं की गुरु नावाचं एक तत्व आहे आणि गुरुतत्व हे मार्गदर्शक असलं पाहिजे. गुरुतत्वाचा अर्थच असा आहे की तो तुम्हाला या ठिकाणावरून उन्नतीकडे न्यायला मदत करणार, आत्ता आहे त्याच्यापेक्षा आणखीन उन्नत करणार आहे, आणखीन काहीतरी चांगलं करणार आहे. एखादा गोंधळलेला असेल तर त्याला त्याच्यातून बाहेर काढून योग्य मार्गाला लावणार आहे. हे काम जो करतो त्याला गुरु म्हणतात. साधा साधा आहे ते. परब्रह्मापर्यंत जाणं, साक्षात्कार होणं, या सगळ्या गोष्टी पुढे आहेत, होणार आहेत, त्या होणार नाही कशातला भाग नाही. पण आत्ताचं माझं कर्तव्य काय, तर मला जे काही मिळालंय त्यातलं कुणाला तरी मी मार्गदर्शन करणं अत्यावश्यक. मी म्हणून आवर्जून सांगतो की आपल्या धर्मामध्ये आज जी परिस्थिती अशी झालेली आहे, विस्कळीत स्वरूप झालेलं आहे. म्हणजे कोणाचा पायपोस कोणाला नाही अशी वस्तुस्थिती आपल्याकडे झाली आहे. आणि त्यामुळे आपल्या या स्थितीचा फायदा अल्प असून सुद्धा इतर लोक घेतात. आणि तो बदल आपण करू शकतो. ही गोष्ट निश्चितपणे आपल्याला बदल करता येऊ शकतो, हे तुम्हाला आवर्जून सांगतो. फक्त त्याला समूह शक्ती, संघ शक्ती याला फार महत्व आहे. आज तुम्ही सगळेजण म्हणजे एकत्र येत आहे. ज्यांना त्या म्हणजे ही अवघड असणारी गोष्ट होती. आज पाऊस असल्यास तरी सुद्धा इतके जणी आलायत ना, म्हणजे कुठेतरी एक काय म्हणतो, माळेमध्ये गोवलेला जो दोरा आहे तो चांगला आहे, पक्का आहे, मजबूत आहे, म्हणून ही सगळी गोष्ट घडली आहे ना. पण यालाच आणखीन थोडस चांगलं महत्व दिलं, चांगलं स्वरूप आपण देऊ शकलो तर काय आहे. आम्ही नेहमी म्हणजे आमचे शृंगेरीचे शंकराचार्य, त्यांच्याकडे आमची वैदिक संमेलनं होतात, कीर्तनकार संमेलन होतात. कीर्तनकार संमेलनाची सुरुवात सुद्धा आम्ही मुद्दाम जाऊन विनंती केली परमाचार्यांना की असं असं केलं तर बरं होईल. तर कीर्तनकार आणि वैदिक मंडळी यांचा कुठेतरी एकोपा व्हावा असं माझं त्याच्यामध्ये हे होतं, उद्देश होता. मी हीच गोष्ट आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो या निमित्ताने की आपले सगळ्यांचे ग्रुप आहे. आम्ही याज्ञिक करणारे ब्राह्मण आहोत, आमचे ग्रुप आहे. वैदिक लोक आहेत, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत ते, त्यांचे ग्रुप आहेत. कीर्तनकार मंडळी आहेत, त्यांचं असं हे आहे. पण या सगळ्यांचं कुठेही एकत्व नाही, हे कुठे बांधलेले नाही. आज तुम्ही इतकी स्तोत्र म्हणता, ह्याचे कार्यक्रम खूप व्हायला पाहिजे, जागोजागी व्हायला पाहिजे. आज बघा साताऱ्यात भजनी मंडळ किती असतील, खूप आहे. ते छान काम करतात, सगळ्या अनेक बायका आहेत त्या मिळून ते काम करतात. पण क्वचित प्रसंगी कुठला तरी एखादा उत्सव असेल, काहीतरी असेल, त्यावेळी त्यांचं भजन कुठेतरी होणार आहे. नित्य कुठं होतंय किंवा कुणीतरी बोलवून हा आमच्याकडे अमुक कार्यक्रम म्हणून भजन करायचंय, अशी गोष्ट किती वेळा होईल. तर आपण सगळीकडं संघशक्तीत कमी पडतो. आणि याला एकमेव कारण शंकराचार्यांनी सांगितलं की शृंगेरीचे शंकराचार्य भारती तीर्थ स्वामी, त्यांनी ते म्हणले की आपली एक प्रार्थना आहे सगळ्यांची, कुणाचीही म्हणजे संपूर्ण भारतवर्षामध्ये प्रार्थना म्हणून एकच असली पाहिजे. त्याच्यात वेगळेपण असता कामा नये. ती प्रार्थना संस्कृतच असली पाहिजे. का तर सगळ्या राज्यामध्ये ती म्हणता येणार.
फक्त संस्कृत असेल तरच म्हणता येणार आहे. बाकी तुम्ही म्हणाल की आम्ही पसायदान म्हणू, आम्ही हरिपाठ म्हणू, तो फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित होईल. बंगालच्या लोकांना त्याचा उपयोग होणार नाही, मध्य प्रदेशातल्या लोकांना त्याचा उपयोग होणार नाही, तामिळनाडूतल्या लोकांना त्याचा उपयोग होणार नाही. पण सार्वत्रिक जर एकच प्रार्थना असेल तर काय होईल? तर त्यामुळे सगळेजण एका धाग्यात गुंफले जातात. गुरुतत्वाचा जो मूळ हेतू आहे तो हाच आहे की आम्हाला सगळ्यांना एका ह्याच्यात बांधायचं. ज्यावेळी शंकराचार्यांचा अवतार झाला त्यावेळी भारतामध्ये साधारण 950 पंथ उपपंथ होते आणि प्रत्येक जण म्हणतोय माझा देव मोठा, माझंच हे बरोबर. आणि तुम्ही गणपतीचे भक्त आहात ना, गणपतीला मध्ये ठेवा. तुम्ही शंकराचे भक्त आहात ना, शंकराला मध्ये ठेवा. तुम्ही विष्णूचे भक्त आहात ना, विष्णूला मध्ये ठेवा. पण उरलेले 4 आहेत ते 4 कोपऱ्यात राहू देत ना. म्हणून शंकराचार्यांनी आम्हाला पंचायतना पूजा केली. शंकराचार्य मध्यमा म्हणून सांगतोय बरं काही, सदाशिव समारंभाम. शंकराचार्य मध्यमाम, शंकराचार्यांनी आम्हाला काय सांगितलं, काय शिकवलं? तर आपापसात आपले मतभेद नको. कुणाचे? तुमच्या आमच्यात नाही आहेत ते. आपण सगळ्यांनाच श्रेष्ठ मानतोय आणि आपण पुढे जातोय. पण ते तत्व, त्याचा प्रसार होणं आवश्यक आहे. तो होत नाही. ते आपल्याच बरोबर जाऊन उपयोग नाही, ते बाहेर प्रकट व्हायला पाहिजे, पोचलं पाहिजे. तर पंचायत तुम्हाला सांगतो तर तामिळनाडूमध्ये वगैरे अजून वैष्णव आणि शैव भांडतात. उभं गंध का आडवं बसणं अजून भांडतात ना. काय आहे? म्हणून एकनाथ महाराजांनी बघा अभंग लिहिला. त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी, दोघे सारिखे सारिखे, विश्वनाथ विठ्ठल सखे. एका विभूतीचा गोळा, एका कस्तुरीचा टिळा, एका गजचर्म व्याघ्रांबर, एका भरधरी पीतांबर, दोघे सारिखे सारिखे, विश्वनाथ विठ्ठल सखे. एका वैजयंती हार आणि एका वासुकीचा भार, एक नंदीवरी बसे एक गरुडावरी असे, दोघे सारिखे सारिखे, विश्वनाथ विठ्ठल सखे. एका अर्धांगी पार्वती, एक रखुमाईचा पती, एका जनार्दनी हरिहर, एका वेलांटीचा खेळ. पण काय हे किती भांडत बसतात, हा जो प्रकार आहे. म्हणून आद्य शंकराचार्यांनी आम्हाला एक जी गोष्ट दिली आहे त्यात भारती तीर्थ स्वामींनी 1-2 गोष्टी वाढवून दिल्या आणि ते म्हणले ही गोष्ट करा तुम्ही. मग काय सांगितलं? मी रोज म्हणतो बरं. आणि आम्ही कुठेही कार्यक्रमाला गेलो, कुठला यज्ञ असू दे, काही असू दे, तर आम्ही ही प्रार्थना आधी म्हणतो. पण सगळ्यांना त्याचा प्रचार आणि प्रसार करता यावा एवढी गोष्ट. कारण हे सगळे देव माझ्या शरीरात आहे, पंचमहाभूतांच्या रूपाने माझ्या शरीरात ते राहत आहेत. म्हणून सुरुवात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. पृथ्वी तत्व आहे बरं का. पावलापासून कमरेपर्यंत त्याच्यापर्यंत सगळं पृथ्वी तत्व आहे, मांडीपर्यंत तो गणपती आहे बरं. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं बहुभयहरं सर्वलोकैकनाथं. जलतत्व आहे. तो म्हणतो ना आपण, तो क्षीरसागरात झोपलेला आहे, पाण्यात जलशाही आहे आणि उत्पत्तीचं स्थान आहे. पाण्यात सगळी उत्पत्ती आहे. म्हणून माझ्या मांडीपासून कमरेपर्यंत सगळं जलतत्व आहे, तिथेच सगळी उत्पत्ती आहे. बघा तिथे विष्णू आहे. नाभीपासून हृदयापर्यंत सूर्य आहे. म्हणून ध्येय सदा सवितृमंडल मध्यवर्ती नारायण सरसिजा सरसंविष्टा तेजूरवान मकर कुंडलवान किरीटी विहारी हिरण्मय वपुर धृतशंख चक्रा. सूर्याचा शोध झाला. इथून हृदयापासून इथपर्यंत वायू तत्व आहे, जगदंबा आहे बरं का.
मातृतत्व आहे, वात्सल्य भाव आहे, सगळा माझ्या शरीरात इथं आहे या. मग हा जो भाव आहे, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. 4 झाली तत्व. 5वं हे एवढा भाव आहे, हे आकाश तत्व आहे. ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावतं सं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमृगवरा भीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात्स्तुतमरगणैः व्याघ्रकृतिं वसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं. आकाश तत्व झालं. शंकर झाले. या कुंदेंद्र तुषारहारधवलाजा शुभ्रवस्त्रावृताजा वीणावरदंडमंडिरकराजा श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिर्देवैस्तरा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती विशेषराज्ञः. वाग्देवी है महासरस्वती. त्यानंतर दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं. त्याच्या पुढे वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. त्याच्या पुढे मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हनुमान झाला. दास्यभक्ती झाली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. 10वा श्लोक झाला. 11वा श्लोक श्रुतिस्मृती पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं. आद्य शंकराचार्यांना परमगुरूंना नमस्कार केला. आणि शेवटी वंदे मातरं वंदे मातरं सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरं वंदे मातरं शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीं फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वंदे मातरं वंदे मातरं. भारत माता की जय. आपण किती जण वंदे मातरम म्हणतो रोज? मला सांगा, किती जण म्हणतो? मग का त्या देशाने माझ्याकरता काही करावं? का त्या भूमीने माझ्यासाठी काही करावं? मला एवढं याचं उत्तर द्या ना. मी एकदा जेवढं म्हणू शकत नाही रोज. म्हणून आम्ही म्हणतो काय की सकाळी सूर्योदयानंतर एकदा ही प्रार्थना घरात म्हणायची, मोठ्यांना म्हणायची, सगळ्यांना आपोआप यायला लागते. आणि आपण जिथं जाऊ ना त्याच्या नित्य प्रार्थना म्हणून ही म्हणायची, मग आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करायची. परिणाम काय होतो? लोकांमध्ये त्याचा योग्य तो प्रसार होतो. पहिल्यांदा सांगून कोणाला कळणार नाही, ऐकणार नाहीत, मला माहिती आहे. हा निसर्ग नियम आहे. पण एखादी गोष्ट 10 वेळा 50 वेळा ठोकावी लागते म्हणजे त्याचा परिणाम निश्चित होतो. आज मशिदींवर भोंगा वाजतो म्हणून आम्ही ओरडतो. काय? आमच्या प्रत्येक मंदिरावर जर रोज ही प्रार्थना जर लागली, सकाळी आणि संध्याकाळी, रोज सकाळी 7 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता प्रत्येक मंदिरावर ही प्रार्थना व्हायची आणि त्यावेळी हातातलं काम टाकून प्रत्येकाने ती म्हणायची, अशी जर गोष्ट सुरू झाली तर आमच्या देशाची ती एक नाही का प्रार्थना निश्चित सुरू पाहिजे. बरं, याच्यात कुणाचं जर ऑब्जेक्शन असलं काही की नाही बा या श्लोकाच्या ऐवजी हव्या, करता येईल ना, त्यात काही अवघड आहे असं वाटत नाही. त्यांनी सांगितलंय शंकराचार्यांनी म्हणून त्यात काही गैर नाहीच आहे. पण तरी सुद्धा पण त्या तिथे ती प्रार्थना झाल्यानंतर तो स्पीकर बंद व्हायला, त्यानंतर वाजत राहता कामा नये. एवढीच जर गोष्ट झाली तर तुम्हाला सांगतो पुन्हा सगळ्या गोष्टी फुलायला मदत होईल. कारण हे गुरुतत्वाकडून आलेली गोष्ट की कोणीतरी बुवा ऐऱ्या गैऱ्या माणसांनी सांगितली अशातला भाग नाही. हे सगळे पत्रक माझ्याकडे छापिले आहे. बरं, तुम्हाला कोणाला हवा असेल ते देईल, त्याच्या प्रती काढा आणि हव्या तेवढ्या लोकांना सांगा, द्या, त्याचा उपयोग होईल. मला आणखीन एक अनुभव येतो, एक मार्गदर्शन म्हणून मी मुद्दाम सांगतो. काही वेळा असं होतं की नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. हा एक हे आहे, स्वभाव धर्म आहे बरं का. तर माणसं उपासना करायला अशी तयार होत नाही. काहीतरी प्रॉब्लेम येतो तेव्हाच त्यांना आठवण होते, देवाची आठवण होते, किंवा ज्योतिषी माणसाकडे जातात.
अहो आम्हाला अमुक होतंय, आमच्याकडे फार येतात बरं का, खूप प्रजा आहे अशी की नोकरीच लागत नाहीये, लग्नच होत नाहीये, लग्न मोडताय, नाना तऱ्हा व्याधीच आहेत, अगदी किती आहेत व्याधी, डिप्रेशनच येत आहे, काय काय होतंय बघा तुम्हाला. म्हणजे इतक्या प्रकारच्या व्याधी निर्माण झाल्यात, नवीन आहेत, त्या प्रत्येकाला काय काय औषध द्यावं, काय काय उत्तर द्यावं असा प्रकार होतो. पण इथे एक फायदा चांगला असतो कुठला, की तो माणूस नडलेला असतो. ही सगळ्यात ही जमेची बाजू असते. तो माणूस नडलेला असतो आणि थोड्या वेळापुरते काम होईना त्याची तुमच्यावर श्रद्धा असते. थोड्या वेळा कुणीतरी त्याला सांगितलं असतं त्यांच्याकडे जा म्हणजे तुझं काम होईल म्हणून आलेला असतो, काहीच असेल. त्यावेळी त्या आलेल्या माणसाला योग्य मार्ग दाखवणं हे अत्यावश्यक आहे. आणि आज हजारो ज्योतिषी आहेत, हजारो आहेत बरं. नुसत्या साताऱ्यात तुम्हाला 1000 पेक्षा जास्त सापडतील बरं का, पण त्यात मार्गदर्शक नाही. कोणी सांगते तुम्ही त्रिपिंडी करा, कोणी नारायण नागवली करा, कोणी हे करा, कोणी त्यांनी ते करा, पण कोणीही त्या माणसाला स्वतःला खाली बसवत नाही. तू बस आणि ही गोष्ट कर, आणि तू ही गोष्ट 4 महिने कर, म्हणजे तुला त्याचा हे मिळेल, उपयोग होईल, असं कोणी सांगत नाही. तुम्ही आमच्याकडे या, ती ग्रह शांत करा, ती अमुक एक गोष्ट करा, इतका खर्च करा, जा बाजू. घडतं काय माहितीये का, हे ही गोष्ट करून तो माणूस निघून जातो आणि मग त्यानंतर त्याचं काही काम होत नाही, होणारच नसतं, हे नक्की सांगतो. कुठलीही गोष्ट, कुठलीही अडी अडचण ज्यावेळी येते ना, ते आपलं बरचसं पूर्वकर्म असतं मागं, आणि ते संपायला तुम्हालाच प्रयत्न करावा लागतो, दुसरं कोणी येणार नाही. तुम्हाला जर डांग्या खोकला झालेला असेल ना, आई अगदी उशाशी बसली आणि तिने डोक्यावर न हे केलं, हात फिरवला, अगं फार त्रास तुला होतोय, अमुक होतोय, ती खोकला घेऊ शकत नाही तिचा, तो खोकायला तुम्हालाच लागतं. म्हणजे जे काही कर्म आहे ते तुमचं तुम्हालाच भोगायचंय, तिथं दुसरा कोणीही मदतीला येणार नाही. शुश्रूषा करणारी किंवा हे करणारी माणसं नुसते धीर देतील, औषधं देतील, इंजेक्शन देतील, सलाईन देतील, आणखीन काही देतील, पण त्याच्यातून तुम्हाला बाहेर काढायला दुसरं कोणीही उपयोगी पडणार नाही. त्यावेळी तुमची स्वतःची उपासना तुम्हाला मदत करेल. पण हे आज सांगायला कोणी नाहीये. हा गोंधळ आहे फार मोठा. आमच्या ज्योतिषाच्या परीक्षा झाल्या, म्हणजे विशारदाची परीक्षा आहे, ज्योतिषशास्त्री परीक्षा आहे, किंवा पंडित परीक्षा आहे, PhD करा, आणखी काही असेल, हे सगळं जर करायचं असेल, त्या परीक्षांमध्ये परिहार कुठे दिलेले नाही, सगळी जाडजाड पुस्तकं आहेत. मी अनेक वेळा त्या सगळ्यांना विचारलं, आमची ज्योतिष संमेलन होतात त्याच्यात विचारलं, अहो तुमच्याकडं येणारा माणूस जो आहे तो पेशंट म्हणून येतोय, त्याला जर तुम्ही सांगितलं की अमुक अमुक प्रॉब्लेम आहे आणि तो 2 महिन्यांनी जाईल, मी सांगितलं हा प्रॉब्लेम आहे 4 महिन्यांनी जाईल, तो माणूस म्हणतो मी आत्ता काय करू, मला 2 महिन्यांनी काय ते नकोय, मला आत्ता काय करू ते तुम्ही सांगा. परिहार हा प्रकार शिकवला जात नाही कुठेच. म्हणजे जे मुख्य आहे, औषध आहे, तेच जर सांगितलं जात नाही तर तुम्हाला बाकीचं डायग्नोसिस खूप केलं काय उपयोग आहे. म्हणून तुम्हाला मुद्दाम सांगतो की आपण जर मार्गदर्शक व्हायचं असेल कुठल्याही, जर ज्यावेळी तुम्ही एक स्तोत्र म्हटलं, प्रत्येकाचं लक्ष फलश्रुतीकडे असतं की नाही. या स्तोत्राच्या किंवा या सूक्ताच्या शेवटी काय लिहिलंय, एतदथर्वशीर्षयोधीतये सब्रह्मभुजाय कल्पते यो दूर्वांकुरैर्यजति तव श्रवणोपमो भवति. अरे कुबेरासारखे श्रीमंत व्हा म्हणून हे करा, दुर्वाचं हवन करा वगैरे सांगितलं. फलश्रुती ही अतिशयोक्ती आहे सगळीकडेच, मुद्दाम फक्त तुम्ही करा म्हणून काही नाही. बा तू हे काम केलंस ना तर मी कॅडबरी देईन, मी अमुक केलं ना तू चॉकलेट देईन, हे फलश्रुती, बाकी काही नाही. बरं, त्याचं दुसरं काहीही नाही. म्हणून आम्हाला काय करता आलं पाहिजे की अरे बाबा हे स्तोत्र आहे, हे मी म्हटलंय,
आतापर्यंत 10 वेळा म्हटलंय, 15 वेळा म्हटलंय. कोणी माणसं विचारतील तुम्हाला की का हो, त्याचा जर अर्थ एकच आहे तर ते 15 वेळा का म्हणायचं, ते 20 वेळा का म्हणायचं? आपल्याला प्रत्येक गोष्टीला उत्तर नको का देता येईल? एखादी गोष्ट इतक्या वेळा का फिरवायची? तर त्याला असं उत्तर आहे की रवी 30 आहे, विरजण 30 आहे, पण एकदा फिरवून ताक होत नाही आणि लोणी येत नाही, बरं का? त्याला पुष्कळ वेळ घुसळावं लागतं, तेव्हाच लोणी येतं, त्याशिवाय येत नाही. बेसनाचा लाडू असतो म्हणून काय बेसन आहे, भाजलं, हे केलं, पिठी साखर घाललं, भरपूर तूप घातलं, हे केलं, ठीक आहे. तोच बेसनाचा लाडू, तेच पीठ, तीच सगळी गोष्ट, वस्तुस्थिती तीच आहे. आणखीन त्याच्यात आम्ही तूप जास्त वाढवलं, बाकी काही काही गोष्टी वाढवल्या आणि तासन तास फेसत बसलो, बरं का? अगदी पातळ केलं, फेसलं इतकं फेसलं ते. आणि त्यानंतर मग त्याच्यापासून जो बनलेला पदार्थ आहे, सोनपापडी बनली. किती पदार्थ येतात त्याला, किती धागे येतात आणि प्रत्येक गोष्ट किती गोड लागते. म्हणजे प्रत्येक गोष्ट इतक्या वेळात का करायची, हे असं आहे, बरं का? आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगावं लागतं लोकांना. आणि त्यानंतर ते गळी उतरवलं कुणाच्याही, तर तुम्हाला एक वेगळं समाधान मिळतं. गुरुत्व म्हणजे काय आहे? आपण दरवर्षी गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू म्हणतो. आम्ही हार घालू, नमस्कार करू, साष्टांग नमस्कार करू, काय तुझ्यासारखा दुसरा कोणी वाट दाखवणारा नाहीये, अभंग म्हणू, पुष्कळ सगळ्या गोष्टी करू. पण हे सगळं जे आहे प्लॅस्टिकचं झालं. हे झाल्यानंतर आम्ही घरी जातो आणि पुन्हा त्याच ह्याच्यात जातो, नेहमीच्या प्रवाहामध्ये. म्हणून मला याच्यातून बाहेर पडायचं, या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर थोड्या आणखीन काही गोष्टी करणं आवश्यक आहे. मुद्दाम आवर्जून सांगतो, रोज लवकर उठा. आता किती वाजता उठताय ते मी विचारत नाही, बरं का? बरं का? फक्त आत्ता जितक्या वाजता उठताय त्याच्या आधी अर्धा तास उठा, बस. बाकी काही म्हणत नाही. फक्त अर्धा तास आधी उठा, काही नाही. हात पाय तोंड धुवा आणि आहे त्या अंथरुणावर बसा. दुसरीकडे पुढे असं नकोय, काही नकोय, काही नकोय. डोळे मिटून फक्त बसा आणि एकच गोष्ट करून पहा. आपलाच उजवा हात आपल्याच हृदयावर ठेवा. इथे हे आत्मतत्व आहे. त्याला सांगा की मी तुझ्याकडे आलेलो आहे. आणि आपली ज्याच्यावर श्रद्धा असेल ना, आता तुमची रामकृष्णांवर असेल, कुणाची गोंदवलेकर महाराजांच्यावर असेल, कुणाची समर्थांच्यावर असेल, कुणाची ज्ञानेश्वर माऊलींवर असेल, तुमचं जे श्रद्धास्थान असेल ते तुम्हाला जे आवडणार आहे ते त्याला सांगायचं. समर्थ रामदास स्वामी, तुम्ही माझ्या हृदय सिंहासनावर येऊन बसा. गोंदवलेकर महाराजांना सांगायचं, तुम्ही माझ्या हृदय सिंहासनावर येऊन बसा. आपल्याकडं ती मानस पूजा किती वेळ काय व्हायचं, मानस पूजा त्याच्यात म्हणलंय की नाही, रत्न कल्पितमासनं हिमजलही स्नानंच दिव्यांबरं म्हणले की नाही. अरे रत्नखचित आसन आहे, रत्नजडित सिंहासन वरी शोभे रघुनंदन आहे की नाही. मग माझ्या हृदयाच्या ठिकाणी असणारं जे सिंहासन आहे ते रत्नजडित करायला काय हरकत आहे? मनानेच करायचंय ना. मग सगळी रत्न लावा त्याला आणि त्यांना सांगा तुम्ही इथे येऊन बसा, या सिंहासनावर येऊन बसा तुम्ही. आणि तुम्ही मंत्र सांगा, तुम्ही मंत्र सांगा. आणि माझ्या शरीरातले सगळे सेल आहेत, किती सेल आहेत, किती सेल्स असतील आपल्या शरीरात? एका रक्ताच्या थेंबामध्ये लाख आहे. किती रक्ताचे थेंब असतील आपल्या शरीरात? सेल्स आहेत, पेशी म्हणतो आपण त्यांना. तर तांबड्या असतील, पांढऱ्या असतील. पण सायंटिफिकली जे प्रूव्ह झालेलं आहे, तुमच्या शरीरातली प्रत्येक पेशी ही तुमची आयडेंटिटी. ती जर डेव्हलप केली संपूर्ण तर त्याचा क्लोन होऊ शकतो. तुमच्यासारखी दुसरी व्यक्ती तयार होऊ शकते. एवढं सामर्थ्य आत्ताच्या
सायन्सनी सिद्ध केलेली गोष्ट आहे. म्हणून सांगतो की माझ्या शरीरातल्या सगळ्या पेशी आहेत, अगदी छोटे आहेत, बारीक 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 आहेत, दिसत सुद्धा नाही, त्या तुम्हाला रिस्पॉन्ड करतील. तुम्ही सांगा श्रीराम जय राम जय जय राम, त्या सगळ्या म्हणतील श्रीराम जय राम जय जय राम. आणि मग मी काय करणार? तर मी विटनेस आहे. मी तुमचंही ऐकणार आहे, यांचंही ऐकणार आहे, मी तुमचंही ऐकणार आहे, मी यांचंही ऐकणार आहे. शांत डोळे मिटून बसायचं आहे आणि फक्त कल्पना करायची की महाराज सांगतायत, मंत्र ते सांगतायत आणि ही सगळी जण म्हणतायत. मग मला सांगा, ही सगळी मंडळी जर अब्जावधीमध्ये असतील तर एकदा राम म्हणल्यानंतर अब्ज वेळा होणार की? आम्ही लघुरुद्राच्या वेळी काय करतो? 1000 आवर्तन करायची असतील गणपतीची तर आम्ही काय करतो? 10 जणांच मोजतो ना. मग आमच्या शरीरातली ही इतकी जी प्रजा आहे ती जर म्हणत असेल श्रीराम जय राम जय जय राम किंवा रामकृष्ण हरी किंवा नमः शिवाय काय जे म्हणत असतील, त्याच्याशी जर ही जी गोष्ट जर घडायला लागली, पहिल्या दिवशी काही होणार नाही. मी तुम्हाला सांगतो, पहिल्या 15 दिवसात काही होणार नाही. पण अर्धा तास बसायचं, डोळे मिटून बसायचं, सोडायचं नाही. आणि मग 16व्या दिवशी काय होत आहे, 17व्या दिवशी काय होत आहे हे नुसतं पाहत राहा. आणि तुम्हाला सांगतो, माणसाचा देव कसा होतो हे तुमच्या लक्षात येईल. तुमच्या तोंडातून कधीच खोटे शब्द येणार नाही, कधीच येणार नाही, कधीच थाप सुद्धा मारली जाणार नाही की घरात असून सुद्धा घरात नाही तसं सांगितलं जाणार. बरं, त्या अनेक गोष्टी सहज होतील. आपण किती ज्या नकळत चुका करतो त्या होणार नाही. आपल्या हातून या तोंडातून घडणाऱ्या घटना, आपल्याकडून वाईट पदार्थ खाल्लेच जायचे. मग परिणाम असा होईल की हा सगळा ग्रुप बोलवलाय एखाद्या लग्नाला, बरं का, हे बघा आम्ही लग्नाला येऊ, अक्षता टाकू आणि परत जाऊ, आम्ही जेवायला थांबणार नाही, बरं का. ही आपोआपची प्रतिक्रिया होती. मी का सांगतोय तुम्हाला की जे खाऊ नये ते आम्ही खातो, जे पिऊ नये ते पितोय, जे उष्ट माष्ट ज्या ज्या गोष्टी आहेत, जे माझा अन्नमय कोशच जर भ्रष्ट होत असेल तर पुढचे कोश कसे मिळणार? अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय या कोशापर्यंत जायचंय. मला अन्नमय कोशच खराब झालाय, काय येईल ते खात राहायचं, अशी आत्ताची परिस्थिती आहे. आमच्या वैदिकाच्या लग्नाच्या वेळी आम्ही त्या ह्याला सांगितलं होतं की कांदा लसूण विरहित सगळं बनवायचं, बरं का. पहिल्यांदा तर म्हणलं हे होतंय काय, खर तर खरं. आणि तुम्हाला सांगतो, ते झाल्यानंतर आलेले सगळे जण म्हणले अहो किती छान झालं तर म्हणले, बरं का जेवण. आणि मराठी इतके पदार्थ असताना कशाला ते पंजाबी आणायचं आणायचं काय माणसांना. पण मी मुद्दाम कारण सांगतो एवढंच की आज मला काही गोष्टी कळत नाही, काय करावं आणि काय नाही करू. हे दुसऱ्यांनी सांगितल्यावर राग येतो, बरं का. अमुक एक गोष्ट तुमची चुकतीये असं जर तुम्हाला सांगितलं ना, तुम्हाला राग येईल. पण तुमचं तुम्हाला जर कळलं अरे माझी ही चूक होत होती बरं का, तर रागवायचं कोणावर? आपोआप सुधारणा होईल की नाही त्याच्यात. म्हणून ही एक गोष्ट आवर्जून करून बघा, तुम्हाला खूप फायदा होईल, निश्चित फायदा होईल. आणखीन एक गोष्ट सांगतो बरं का, म्हणजे आपण गुरुपौर्णिमेचा किंवा या गुरुतत्वाचा म्हणून विचार करतो आहोत, तर कुठलंही पुस्तक वाचायला घ्या, कुठलंही वाचलं पुस्तक तर वाचलेल्या गोष्टी शेअर करा, दुसऱ्याला सांगा. ही गोष्ट आवश्यक आहे. आणि कुठलीही गोष्ट वाचायची असेल तर ती वाणीनी वाचा, मनातल्या मनात नका वाचा. आज आम्ही ते करत नाही. आम्ही पुस्तक वाचतो, मोठे मोठे ग्रंथ वाचतो, पण शब्द बाहेर पडत नाही. घरामध्ये त्या शब्दांची व्हायब्रेशन्स होऊ दे आणि ती घरामध्ये फिरू दे. रोज जर घरात मोठ्यांदा तुम्ही आरती केलीत ना, रोज केली, तर घरातली लहान मुलं आहेत ना ती आपोआप म्हणायला आपोआप येते. अशा कितीतरी गोष्टी
तुम्हाला सांगता येते, खूप आहे, पण वेळेची मर्यादा आहे, हे सगळं आहे. आणि एकदम सगळं सांगितलं तर विसरून जातं. म्हणून तसं होऊ नये, थोडं थोडं टप्प्याटप्प्याने आपण हे करावं, गोळा करावं. म्हणजे क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थींच्या साधयेत असं म्हणलेलं आहे. क्षणाक्षणाने ज्ञान गोळा करावं आणि कणाकणाने धन गोळा करावं, एवढ्या गोष्टी आहेत. गुरुपौर्णिमेचा हाच भाग आम्ही लक्षात ठेवूया. काही आणखीन एक गोष्ट सांगतो. काही दिवसांनी, अजून थोड्या दिवसांनी आम्ही ज्योतिष वर्ग घेणार आहे, बरं, सांगून ठेवतो. आणि सोपा घेणार. नाहीतर ज्योतिष वर्गाचं होतं काय माहितीये का, ते गणित सुरू झालं की सगळे जण बारगळतात, नको म्हणतात. पण इंटरेस्टिंग सब्जेक्ट असला ना की माणसं त्याच्यात तल्लीन होतात आणि त्याचा उपयोग होतो. आणि माझा स्वतःचा अनुभव म्हणून सांगतो, 2 मिनिटात सांगतो, बरं, की ज्योतिषी माणूस जर एखादा असेल ना, तर तो कुठेही जाऊ, कुठेही जाऊ, त्याला मी एअरपोर्टवरला, मी सांगितलं असेल मागे बरं का, इथे एअरपोर्टला गेलो मुंबईला, काय हो गुरुजी कुठे निघालाय, म्हणलं बस US ला चाललो. मग तुम्हाला ज्योतिष वगैरे काही येतं का, मी थाप मारली, कुठं बोललो बरं की नाही बुवा. म्हणलं हा आपल्याला पकडलं तर काय करायचं, म्हणलं नाही बुवा, म्हणलं जरा हात बघा की मला, बरं काय पैसे पैसे आहेत का काही बघा. इमिग्रेशनचा ऑफिसर त्या एअरपोर्टवर. आणि आता मला बुद्धी झाली आणि मी बघितलं त्याला, तर तुम्ही म्हणलं का विचारताय, मला काय कमी, तुम्हाला म्हणलं इकडल्या घरचं आहे, बायकोकडले मिळाले, आईकडले मिळाले, सगळं मिळाले, तुम्ही पुन्हा पैसे का विचारताय म्हणलं, आणि इथं पुन्हा ही एअरपोर्टवरची नोकरी आहे चांगली, असं असताना मी का विचारताय. त्याने माझा हात धरला, हात घेतलं मला. आणि तुम्हाला सांगतो, आमचं विमान होतं पहाटे 5 आणि 2 वाजल्यापासून 5 वाजल्यापासून कितीतरी लोकांचे हात. आणि आता निघालो त्याच्या म्हणले तुम्हाला जाता येणार नाही, आमचे एअरपोर्ट मॅनेजर आहेत, त्यांचा हात बघितल्याशिवाय. अरे म्हणलं तू एसटी नाहीये, पेंटिंग केलं की गेले तर विमान आहे, तुम्हाला जायला पाहिजे. तो पवेकर म्हणून होता तो एअरपोर्ट मॅनेजर, त्याचा हात बघितला, सगळे गराडा घालून, बरं, इतका छान होता. म्हणजे काय वाटतंय, म्हणलं तुम्हाला काही कला आहे का, कलाकार आहे, सगळे हसायला लागले. तो गजब गायक होता, बरं का. ते झालं, तो म्हणला माझी चुळबुळ बघितली, तो म्हणला यांना सोडून या, बरं. म्हणून एक खाडे म्हणून एक इन्स्पेक्टर होता, त्याच्या हातात, आता वर्दी म्हणला तो माणूस इन्स्पेक्टर, त्याच्या हातात माझी बॅग दिली, हँड लगेज होतं ते, आणि यांना विमानात बसवून या म्हणून तिथं गेलो मी. तो जाताना वाटेत तो खाडे विचारतो, गुरुजी माझं हे चालू आहे, डिव्होर्सची केस चालू आहे, ते केव्हा होईल आणि पुन्हा लग्न होईल. आता त्यावेळी मी त्याची पत्रिका बघू शकत नव्हतो, त्याचा हात बघू शकत नव्हतो, काय करणार. मी सहज म्हणून म्हणलं ज्योतिषात काही गोष्टी उत्तम असतात. मी म्हणलं न्यूमरोलॉजीचा, संख्याशास्त्राचा थोडा अभ्यास केला होता, त्यामुळे म्हणलं एक आकडा सांगा, 1 पासून 12 पर्यंत. आणि त्यांनी सांगितलं. मी म्हणलं ठीक आहे, एक अजून 4 महिन्यात होईल तुमचं, असं बोललो, बोगम बोललो, बरं का, बोललो. आणि गेलो. सगळं विमान भरलेलं होतं, माझीच वाट बघत होते. पण हा इन्स्पेक्टर आलाय, त्यांनी माझी बॅग तिथे ठेवली, तिथं मला वाकून नमस्कार केला. आणि तो बाहेर जाताना ते हे असतात की एअर होस्टेस, त्यातल्या त्यांनी एकाने विचारलं कोण आहे इथे, त्यामुळे चांगले ज्योतिषी जाताना सांगून गेला, तो गेला. आणि तुम्हाला सांगतो इथून लंडन पर्यंत एअर स्टाफ जो होता त्यांचं थकून गेलं. 27 लोकांचे हात ह्याच्यामध्ये. आणि कॉकपिट मधनं यांनी सांगितलं की त्यांना आत पाठवून द्या. म्हणून
एखादी विद्या तुम्हाला काय देती, किती खूप खूप काही मिळतं, त्याचा मी अनुभव म्हणून घेतला. तर तुम्हाला आवर्जून सांगतो की या विद्येकडे सगळ्यांना आकर्षण असतं.